मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही तज्ञाकडून मार्गदर्शन करून घ्यायची अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते, किंवा तो मार्गदर्शक परिपूर्ण असणं किंवा त्याला स्वतःला त्या गोष्टींची जाणीव असणं आणि अनुभव असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, किंवा तशी विद्यार्थ्याची अपेक्षाही असते आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून माझ्याकडून संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा इच्छुक विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग का घ्यावी यासाठी मी स्वतःची क्रेडिटेबिलिटी किंवा सिद्धता सांगण्यासाठी थोडीशी माहिती माझ्या संदर्भात या व्हिडिओमध्ये देतो. माझं शैक्षणिक पार्श्वभूमी ही इलेक्ट्रिकल इंजिनियर MBA HR मधून माझं शिक्षण झालेलं आहे. मुलाखत तंत्र याच्यामध्ये माझं सेपरेट डिप्लोमा कोर्स झालेला आहे आणि काउन्सिलिंगचाही डिप्लोमा सर्टिफाईड कोर्स माझा झालेला आहे. मित्रांनो, 12 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना आणि सद्य स्वरूपामध्ये बदललेल्या सिलेबसनुसार आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा हे विषय शिकवत आलेलो आहे किंवा शिकवत आहे. तत्पूर्वी या प्रवासामध्ये मी अनेक संस्थांशी जोडलो. त्यापैकी काही प्रमुख महाराष्ट्रातील संस्थांमध्ये जळगाव येथील दीपस्तंभ संचलित मनोबल नावाची संस्था, जी अंध, अपंग म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करते. त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही मी 4 वर्ष काउन्सिलिंग काम केलेलं आहे. 4 ते 6 वर्ष मी त्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे काउन्सिलिंगची आणि 90% रिझल्ट मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे एक बाजू स्वतःबद्दल माझी सकारात्मक सांगायची झाली तर मी अंध, अपंग विद्यार्थ्यांची जर निकालासाठी कष्ट करू शकतो किंवा त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, तर इतर विद्यार्थ्यांसाठी तर हमखास करू शकेल किंवा तसे निकाल पण मी दिलेले आहेत. आणि दीपस्तंभ नावाच्या या संस्थेमध्ये काम करण्यासोबतच महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे असेल युनिक अकॅडमी किंवा धुळे जिल्ह्यातले भांबरे अकॅडमी असेल, त्याच प्रकारे नाशिक येथील इन्स्पिरेशन अकॅडमी असेल, झाडपोटली येथील जिजाऊ शिक्षण संस्था असेल, त्याचप्रमाणे बारामती येथील कॉलेजेस असेल, ॲग्रिकल्चरल कॉलेज, या ठिकाणी मी अर्थशास्त्र या विषयाला अध्यापन किंवा शिकवत असताना सोबतच विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग देखील घेतलेली आहे आणि त्यातून विविध UPSC पासून तर MPSC पर्यंत तर सरळ सेवा भरतीपर्यंत निकालामध्ये विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना यश मिळवून देण्यामध्ये माझा खारीचा वाटा राहिलेला आहे. आणि आतापर्यंत 100 अधिकाऱ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी घडलेले आहेत. आता त्यामध्ये माझं योगदान काय होतं? काउन्सिलिंगमध्ये प्रमुखरित्या योगदान हे महत्त्वाचं असतं. इतर क्लासेस वगैरे ज्या ठिकाणी विद्यार्थी जातात किंवा स्वतः कोचिंग क्लासेस अटेंड करतात, त्या ठिकाणी त्यांना एक चाकोरी पद्धतीने ते प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतंत्ररित्या मार्गदर्शन न करता कॉमन स्वरूपातलं मार्गदर्शन करत असतात आणि ते पर्यायाने व्यवहार्य पण आहे. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला तर इंडिव्हिज्युअल कोचिंग देणं शक्य नाही, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धत, त्याचं शैक्षणिक पार्श्वभूमी या गोष्टी स्वतंत्र असतात आणि म्हणूनच विद्यार्थ्याला अभ्यास करत असताना टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींचा सामना मी काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करत असतो. त्याला आपण या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अभ्यासाची किंवा परीक्षेची काउन्सिलिंग असं संबोधतो. आता विद्यार्थ्यांची सध्याची बदलती परिस्थिती काय आहे? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे की विद्यार्थ्याकडे पुस्तकं आहे, विद्यार्थ्याकडे स्टडी मटेरियल्स विविध स्वरूपामध्ये ऑनलाईन ऑफलाईन उपलब्ध आहे, कोचिंग क्लासेस आहे, परंतु तरी देखील एक्झाम ओरिएंटेड म्हणजे परीक्षेच्या अगोदर अभ्यास करत असताना त्याला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पुस्तकं कोणती निवडायची एवढं फक्त मार्गदर्शन केलं जातं, मात्र ती पुस्तकं कशी वाचली गेली पाहिजे हा अभ्यासात्मक एक भाग, त्यासोबतच मानसिकता कशी सांभाळली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि ही मानसिकता ढासळत केव्हा जाते तर सर्वात महत्त्वाचा टप्पा असा असतो की विद्यार्थी अभ्यास सुरू करतो, परीक्षा देतो, मात्र त्या परीक्षेतून काही अटेम्प्ट दिल्यानंतर वारंवार त्याला अपयश येत असतं किंवा अंतिमरित्या तो प्री मेन्स पर्यंत जातो, पुन्हा परत येतो, प्री मेन्स मुलाखतीपर्यंत जातो, पुन्हा परत येतो आणि अशा हिच्यामध्ये त्याचं मानसिक संतुलन बिघडतं किंवा ते डिस्टर्ब होतं, असं आपण त्याला सोप्या भाषेत म्हणूया. मग अशा परिस्थितीला चॅलेंजेस, जी नकारात्मकता आहे ती सकारात्मकतेमध्ये कशी बदलायची, याला मोटिवेशन नाही म्हणत मित्रांनो. मी पहिल्यांदा डिस्क्लेमर देऊ इच्छितो की याला मोटिवेशन नाही म्हणत. मी मोटिवेट करत नाही. मी प्रॅक्टिकली काय चुकतं आहे, कोणत्या पॅटर्नमध्ये चुकतं आहे हे त्या विद्यार्थ्याचं जे स्वतःला लक्षात येत नाही ते मी लक्षात आणून देतो आणि विद्यार्थी त्यावर काम करतो आणि त्याच्यानंतर त्याला निश्चित यश भूतकाळात मिळालेलं आहे आणि तुम्हाला पण ते मिळू शकतं. आणि अशा या माझ्या छोट्याशा प्रवासामध्ये हे माझं शैक्षणिक पार्श्वभूमी, कामाचा अनुभव हे सांगण्याचं तात्पर्य काय? तर त्याचं सर्वात महत्त्वाचं तात्पर्य आहे की विद्यार्थ्याला आपण यांच्याकडून काउन्सिलिंग का घ्यावी याची विश्वासार्हता सिद्ध करावी म्हणून. थँक्यू व्हेरी मच.